शिवसेना उद्धव ठाकरे गुट के नेता अंबादास दानवे ने मंत्री धनंजय मुंडे पर तीखा निशाना साधा है। दानवे ने कहा कि धनंजय मुंडे 12वें खिलाड़ी तो दूर 16वें खिलाड़ियों में भी जगह बनाने लायक नहीं है। वेरूर शिक्षक मृत्यु मामले में दानवे ने पुलिस और रेत माफिया पर गंभीर आरोप लगाए और मामले में मुख्यमंत्री से चर्चा करने की बात कही। वहीं पवार गुट के कांग्रेस में विलय की अटकलों को उन्होंने खारिज करते हुए कहा कि फिलहाल ऐसा कोई संकेत नहीं है। रोहित पवार के आंदोलन का समर्थन करते हुए दानवे ने उसे किसानों और जनता से जुड़ा महत्वपूर्ण मुद्दा बताया। साथ ही उन्होंने जिला परिषद के भ्रष्टाचार और किसानों को समय पर मदद नहीं मिलने को लेकर राज्य सरकार पर भी सवाल उठाए। जी घटना वेरूळला झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी भयावह घटना आहे। पोलिसी अत्याचार कसा असतो हे दाखवणारा हा प्रकार आहे। मी स्वतः काल या प्रकरणात जवळपास 5 तास होतो। पोलीस स्टेशनला गेलो, रस्त्यावर बसलो, नातेवाईकांशी भेटलो। एक शिक्षक जो मुख्याध्यापक आहे आणि चांगला शिक्षक आहे, गावाला घडवणारा, विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक आहे, हा ज्या भागात राहतो त्या भागात रात्री काही गाड्या आल्या, त्याच्यात पोलीस होते, काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते। हा शिक्षक कोणाचा अध्यात्म नसणारा आहे। यांनी फक्त पोलिसांना विचारलं कोणाकडे आलात आणि कशासाठी आलात एवढ्या रात्री, हे म्हटल्यावर पोलिसांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, आता ते वाळू माफिया आहे, मी काय कोणाला ओळखत नाही, या सगळ्यांच्या शिक्षकाला एवढी बेदम मारहाण केली की त्या शिक्षकाचा मृत्यू झाला। आता पोलीस याला वेगळ्या पद्धतीने तांत्रिक कारण देतात, मृत्यू अटॅकने आला, पण तो अटॅक का आला? मारहाण केल्यामुळे आला। बरं, आता लोक कोण होते तर स्पष्टपणे सांगायचं तर एक नागरगोजे नावाचे अधिकारी होते। आता ते कोणत्या पदावर आहे मला नाही माहिती, त्याचा व्हिडिओ उपलब्ध, तो सांगतो की हा माझं नाव नागरगोजे आहे असा तो स्वतः सांगतो, असा व्हिडिओ उपलब्ध आहे। वैजापूरमध्ये काही घटना घडली होती, त्याचा तपास करण्यासाठी पोलीस आले होते। मला वाटतं हे अशा पद्धतीनं तपास होतो, मी पहिल्यांदाच बघितलं की तपास अधिकाऱ्यावर फिर्यादी होता। ठीक आहे, फिर्यादी कधी कधी असतो, पण फिर्यादी गुंड घेऊन होता सोबत। आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं एका शिक्षकांचा मृत्यू झाला रात्री 11:30 वाजता आणि काल संध्याकाळी 9 वाजता मोठ्या मुश्किलीनं थोडासा मायनर प्रकारचा गुन्हा दाखल झालाय। तोही होत नव्हता जर मी तिथं बसलो नसतो। मी मान्य डीजी साहेबांना बोललो, मान्य मुख्यमंत्र्यांनी फोन लावला, त्यांच्याशी मी आज बोलेल पुन्हा एकदा, SP साहेबांना बोललो, IG साहेबांना बोललो, मग मोठ्या मुश्किलीनं गुन्हा दाखल झाला। परंतु अजूनही हा गुन्हा पूर्णपणे परफेक्ट दाखल झाल्याने पोलीस याच्यातले जे कोणी दुसरे पोलीस असेल यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात। नागरगोजे नावाचे वैजापूरचे अधिकारी, बरं आता हे नागरगोजे तिकडे आलेले रेकॉर्डवर आहे वेरूळला, कारण 12वा खेळाडूला कामगिरी चांगलीच करावी लागते। 12वा खेळाडू म्हणजे काय सबस्टिट्यूट नसतो। 12वा खेळाडू 11 खेळाडूच्या ताकदीचाच असतो। धनंजय मुंडेंचं जे कर्तृत्व गाजवलेलं आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी निरपराध लोकांच्या प्रकरणात ते सहभागी आहे, ते पाहिलं तर ते 16 मध्ये सुद्धा लागू नये त्यांनी अशा प्रकारची स्थिती आहे। 12 तर फार लांब तो योगायोग असू शकतो। आजपासून मी पूर्ण बीड, धाराशिव, उद्या लातूर, नांदेड, परवा परभणी, हिंगोली असा दौरा आहे माझा। माझ्याकडे संघटनेची जबाबदारी, महिन्याला 1 राऊंड मी सगळ्या जिल्ह्यात मारत असतो। आणि आता निवडणुका पण आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, संघटनात्मक काम, जनगणना, हे SIR चालू आहे, त्याच्याविषयी संघटनेमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीनं काम करणं, हे सगळे विषय संघटनात्मक आहे। मला असं वाटतं तुम्ही म्हणता तो आणि हा एक योगायोग असू शकतो। खरं तर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून त्याला मदत पोहोचली पाहिजे, पण बाकीचा व्हिडिओ व्हायरल न त्यांचं काय, हा पण याच्यातला महत्वाचा प्रश्न। एखाद्याचा व्हिडिओ लकीली तुमच्यातला मीडियातला कोणी माणूस जातो, एखादा माणूस फोटो काढतो, लकीली तो व्हायरल होतो आणि मग त्या कुटुंबाला म्हणा, त्या लोकांना मदत मिळते। पण ज्यांचं असं व्हायरल होत नाही, ज्यांच्या पण कोणी पोहोचत नाही, आता काल जळगावचे असं छोटे छोटे 2 पोरं, एक मुलगा आणि एक मुलगी एका आईनं झुंपलेली आहे। पण आता सरकारची नियतच साफ नाही ना।
सरकारच चांगलं असतं तर अशा गोष्टी झाल्याच नसत्या. मग सरकारच्या योजना आहे, कृषी विभाग आता देतं तर आधी का नाही दिली कृषी विभागाने? ज्याला गरज आहे त्याला का बैल नाही मिळाली कृषी विभागाकडून? हा पण प्रश्न आहे ना. जिल्हा परिषदच्या बांधकाम विषयी मी तर बोलतो, पण माझ्यापेक्षा सत्ताधारी पक्षाचेच आमदार काल प्रशांत बंब यांनी त्याचं पूर्ण पोस्टमार्टम केलेलं आहे. आता मी बोललो तर मी विरोधी पक्षाचा अशा पद्धतीनं म्हणाल कोणी, मी आरोपच करतो असं म्हणेल, पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच जिल्हा परिषदेच्या या कामकाजाची चिरफाड केलेली आहे. आणि मला असं वाटतं जिल्हा परिषद हा भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनलेला आहे.